नमस्कार सर्वांना मंडळी, प्रथम नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तसं म्हटलं तर आपलं मराठी वर्ष जे आहे ना ते गुढीपाडव्याचं आहे, पण कॅलेंडर प्रमाणे आहे त्याच्यामुळे आपण तेही करतो। त्यामुळे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या। आणि नवीन वर्षाचा हा पहिला व्हिडिओ आम्ही म्हणून मुद्दामून आज पुण्यामध्ये आलोय। पुण्याची जी शान, पुण्याचं खास काय म्हणता येईल, किती त्याला पदव्या जोडल्या ना तरी त्या अपुऱ्या पडतील। आणि त्याच्यातलं एक सगळ्यांचं आवडतं सांगते, पुणेकरांचं आवडतं दैवत, पुणेकरांचा लाडका बाप्पा जो सारसबागेतला आहे। कारण त्या थंडी पडली ना तरी त्याला स्वेटर बिटर घातलं जातं आणि ते सगळ्यांना माहिती आहे, पूर्ण देशभर सगळ्यांना माहिती आहे, एवढं त्याची ख्याती आहे। एवढा तो लाडका आहे। त्यामुळे आम्ही नवीन वर्षाची सुरुवात आज आम्ही बाप्पाच्या दर्शनाने करायचं असं ठरवलंय आणि आम्ही आज आलोय। आम्हाला वाटलं नव्हतं, पण कारण 31 असेल त्या दिवशी गर्दी असेल, पण आज नवीन वर्षाची दुपारी आम्ही आलोय। मला वाटतं 3 वगैरे असे वाजले असतील आणि गर्दी भयानक आहे, तुम्हाला दाखवतो। त्यामुळे आपण बघूया दर्शन घ्यायला कसं कसं जमतंय ते, आणि थोडंसं तुम्हालाही दर्शन घडवतो। तर चला तुम्हाला मी आजची गर्दी दाखवते। हे बघा, दुपारी 3 वाजलेत आणि 1 जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात, अशी सगळी गर्दी आहे। हे बघा, काय माहिती, आम्ही जिथे जातो तिथे गर्दीच असते। आता काय आमचं प्लॅनिंग चुकतंय का काय समजेना मला। आता वरती दर्शनाकडे जाऊया आपण। हे बघा, हा एंट्रन्स इकडून। हे बघा, आता आपण मंदिरात प्रवेश केलेला आहे। गर्दी तुम्ही बघू शकताय। हा बघा बाप्पा, आपला लाडका बाप्पा। आता थंडी कमी आहे त्याच्यामुळे स्वेटर नाहीये। बघा गर्दी कशी आहे, ती लाईन आहे पण पटापट दर्शन होतंय। असं कुठे लिहिलंय, हे मंदिर आहे आणि बरोबर मंदिराच्या बॅक साइडला हे बघा गणेश संग्रहालय। हे इथे तिकीट आहे 10 रुपये प्रत्येकी। आपण जाऊया आता आतमध्ये। गणपतींच्या पुरातन मूर्ती आहेत सगळ्या। ही नेपाळची आहे। प्रत्येक ठिकाणच्या दिसत आहेत। हा चिनी मातीचा उभा गणेश। ते प्रत्येक ठिकाणच्या आहेत, मला वाटतं ते पहिले ते होत्या, ती नेपाळची होती एक मूर्ती। दान केलेल्या मूर्ती। मिस्टर अँड मिसेस पारेख मुंबई, त्यांनी दान केलेल्या मूर्ती आहेत या।
पितळी मूर्ती आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्तींचं कलेक्शन. चंदनाची मूर्ती आहे. महाभारत लिहिणारा पितळी व गणेश मूर्ती आहे ही. महाभारत लिहिताना उंबरापासून निघालेला योद्धा गणेश. मृदंग वाजवणारा गणेश. पितळी 6 हातांचा गणेश. दशभुजा गणपती. स्टोन. सुपारीत केलेले अष्टविनायक. नंतर पाषाण सुद्धा गणपती कोरलेला आहे. सुंदर मूर्ती आहेत गणपतीचे विविध रूपांमध्ये. पहिल्या नारळापासून केलेला गणेश. इंदोरचा गणपती आहे मखरातील.
याचं पाणी आहे आणि इथे असे फोटो पण आहेत. हम्म. असं सगळं आहे आणि गर्दी बघा अजूनही. बाप्पा सगळ्यांचा लाडका आहे त्याच्यामुळे थोडस आम्ही शूटिंग पण हळूहळू घेतोय. तेव्हा कोणी रागवत नाहीये, प्रेमाने थोडस रागवतात, पण काय करणार, बाप्पा सगळ्यांचाच लाडका आहे म्हटल्यानंतर गर्दी खूपच आहे अजून. हे बघा गर्दी काय आहे ती. आणि इकडे दोन बाजूला पाणी असं सोडलंय, त्याच्यात कमळं पण असतात. आता कमळं दिसत नाहीयेत कारण जे आहेत ते संध्याकाळी चालू करतात. आणि इकडचं गार्डन सगळं बंद केलेलं आहे. संध्याकाळी किती टायमिंग आहे वाटतं त्याला, तेव्हा ते चालू होईल. इथे आता थोडस पाणी असं ठेवलेलं आहे मंदिराच्या चारी बाजूने, पण खरा हा गणपती तळ्यातला गणपती म्हणून फेमस होता, इतिहास आहे. आणि हे तळ होतं पहिल्यांदा आणि ही टेकडी होती आणि त्या टेकडीवर तो गणपती त्याचं म्हणजे हे केलं होतं, जीर्णोद्धार म्हणा त्याचं. आणि पूर्ण तळ होतं हे, त्यामुळे त्याला तळ्यातला गणपती पण म्हटला जायचं. आणि त्या तळ्यामध्ये त्यावेळेला सारस पक्षी, म्हणजे मी सुद्धा असं वाचलं आणि ऐकलं म्हणून ते सांगते की सारस पक्षी त्यावेळेला सोडले गेले होते आणि त्यामुळे त्या सारस पक्ष्यांमुळेच सारस बाग म्हणून नाव पडलेलं आहे. आणि नंतर मग हे मोठं देऊळ आणि मंदिर बांधलं गेलं आणि हे पाणी फक्त एवढ्या पुरतंच ह्याच्यात मध्ये कमळं आणि कारंजे सोडलेले आहेत आणि असं बांधकाम केलं गेलंय हे. आणि बाकीचं सगळं गार्डन त्यांनी केलेलं आहे आणि खूप गर्दी असते. सकाळी जॉगिंग मॉर्निंग वॉकला सुद्धा लोक येतात, संध्याकाळी पण येतात, पण त्याला टायमिंग आहे. गार्डनचा भाग त्यांनी बंद केलेला आहे दोन्ही बाजूने. तर मला जेवढं माहिती होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलंय. गर्दी तर थोडी आता कमी होते, पण संध्याकाळी मला वाटतं याच्यापेक्षा होणार आहे. तर चला बघूया अजून आपल्याला काय बघता येईल. बघा हे गार्डन असं बंद केलेलं आहे. इथून बागेची वेळ 6 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 8:30 असं टायमिंग दिलंय तिथे. हे इथे सुद्धा ह्या जिथून येतो त्याच्या खाली केलेलं आहे हे सगळं आणि तिथे पाणी पण सोडलेलं असतं. हे बघा आणि इथे मस्तपैकी सेल्फी पॉइंट आणि फोटोग्राफी चाललेली आहे. आपण आलोय तांबडी जोगेश्वरीला आणि तुम्हाला दाखवते आज नवीन वर्षाची सुरुवात 1 जानेवारी आणि मंदिरांच्या समोर एवढी गर्दी आहे ना. प्रकार दाखवते तुम्हाला. दगडूशेठ गणपतीला जी रांग आहे ना ती इथे तांबडी जोगेश्वरीच्या समोरून सुरू झालेली आहे. हे बघा केवढी रांग आहे आणि इथून आतमध्ये जाते दगडूशेठ गणपतीसाठीची. आपण जोगेश्वरीला जाणार आहोत. आम्ही देवीची ओटी भरली आहे. तिथे पण रांग आहे पण थोडी आहे, जास्त नाहीये. बघूया आपण. हे बघा इथे पण गर्दी सुरू झालेली आहे तांबडी जोगेश्वरी. आता काही 15 मिनिटापूर्वी आम्ही दर्शन घेतलं, आमचा नंबर पटापट लागला, एवढी गर्दी नव्हती. पण आता ते दगडूशेठला पण रांग आहे म्हटल्यानंतर दगडूशेठ गणपतीला पण खूप रांग आहे. त्याच्यामुळे भाविक आपले जे आहेत ना ते कुठे ना कुठे आज दर्शन घेण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांना तिथेच हवंय ते रांगेत उभे आहेत. रांग तर मला मी दाखवली आता केवढी होती बाहेर. बघा इथे मंदिराची माहिती लिहिलेली आहे
पूर्ण आणि रांग अजूनही आहे मंडळी. आताच आपण सारसबागेतलं पण गणपतीचं दर्शन घेऊन आलो. आज 1 जानेवारी, नवीन वर्षाची सुरुवात. सगळीकडे मंदिरांना एवढी गर्दी आहे. आपण सारसबागेतल्या गणपतीचं दर्शन घेतलं, व्यवस्थित झालं. गर्दी असली तरी तिथे दर्शन व्यवस्थित होते. पण दगडूशेठ गणपतीचं जे रांग आहे ना, ती तांबडी जोगेश्वरीच्या समोरून सुरू झालेली आहे. म्हणजे खूपच लांब रांग आहे ती. आणि आम्ही तांबडी जोगेश्वरीचं दर्शन घ्यायला इथे आलोय. देवीची ओटी भरली. इथे पण रांग आहे, पण थोडी कमी आहे. थोडक्यात जे मला माहित आहे ना, ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. की पहिल्यांदा हे गाव होतं. म्हणजे हे सुद्धा मंदिर जे आहे ना, ते शिवकालीनच आहे. इतिहास आहे त्याला. आणि त्यामुळे पहिलं गाव होतं आणि गावाची सीमेवर हे मंदिर होतं. त्यामुळे ह्या देवीला ना ग्रामदेवतेचं पण स्थान आहे. आणि पण आता पुण्याची जी ह्या भागाची जी अवस्था आहे, म्हणजे जी कंडिशन आहे, ती देवी तांबडी जोगेश्वरी देवी पुण्या सिटीच्या मध्यवर्ती झाले. एवढं पुणे मोठं झालेलं आहे. त्यामुळे ह्या देवीचं इतिहास पण वेगळा आहे. की कालभैरवाची पत्नी असं तिचं आहे ऐतिहासिक जे आहे ते. आणि ह्या देवीचं पण महत्व म्हणजे आम्हाला तर ती खूपच भावते. माहित नाही मला, मी स्वतः कोकणातली आहे. आमची जी भगवतीची देवी आहे ना, तिचं आणि हिचं साम्य मला का वाटतं माहिती नाही, पण मला वर्षातून एकदा तरी कमीत कमी मी येतेच. म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला येऊन दर्शन आम्ही घेतोच. थोडीफार माहिती आपण ना अजून कोणाकडून मिळते का ती बघूया, कारण हे इथे शॉप आहे, विचारूया आपण. बांगड्यांचे दुकान आहे इथे. बरीच वर्ष झालेली आहे. 19 किती वर्ष झाली? 1932 सालपासून आहे. आणि आमची 5वी पिढी आहे. 5वी पिढी. बरं. म्हणजे तुम्ही सून नाही का? हा. थोडं ह्या देवीबद्दल तुम्हाला काही देवीचं एकदम जागृत देवस्थान आहे. देवीबद्दल थोडंसं जरा. देवीचं जागृत देवस्थान आहे. पुण्याची ग्रामदेवता आहे. सगळ्यांचा विश्वास आहे. जी इच्छा आहे ती पूर्ण करते देवी. सगळ्यांचा अनुभव आहे. नवरात्रात तर खूपच गर्दी असते. पहाटे किती वाजता सुरू होतं? 6 वाजता. 6 वाजता. आणि संध्याकाळी रात्री 12ला आरती झाल्यानंतर मग बंद करतात. म्हणजे रात्री 12 पर्यंत उघडं असतं. म्हणजे 12ला आरती करतात, 12 वाजता बंद करतात. हो, उघडं असतं. हो का? ओटी वगैरे भरायला? हो हो. आता पण गर्दी आहेच. म्हणजे हो, नवीन वर्षाचं आणि श्रावणी सोमवारी वगैरे, श्रावणी मंगळवारी पूजा असते देवीची पूर्ण. आणि त्या दिवशी बंद नाही करत. श्रावण महिन्यात शुक्रवार मंगळवार बंद नाही करत. आणि ग्रामदेवता पण आहे. हा, पुण्याची ग्रामदेवता आहे. त्यामुळे सगळ्यांचे लग्न वगैरे ठरले की इथेच पत्रिका ठेवायला येतात. कसबा गणपती आणि जोगेश्वरी मानाचा दुसरा गणपती. कारण हे पण मी ऐकलं होतं की लग्न ठरलं तर पहिलं आमंत्रण जोगेश्वरीला आणि कसबा गणपतीला. हे 2 देवस्थान आहे की त्यांना ती पत्रिका ठेवली जाते. हो. आणि कुठल्या नवीन कार्याची सुरुवात देवीच्या ह्याने करतात. हो, आशीर्वादाने. खूप छान वाटलं ताई तुमच्याशी बोलून. किती वर्ष स्टॉल आहे तुमच्या इथे? 75. 75. तुमचं वय काय? 69. 69. म्हणजे तुमच्या अगोदर ही कितवी पिढी आहे? चौथी आहे. चौथी पिढी. देवीबद्दल काय सांगू शकाल? हा, देवीची मूर्ती, मूळ मूर्ती स्वयंभू आहे. स्वयंभू मूर्ती आहे आणि ती आपल्या सगळ्याचं रक्षण करते. तुम्ही काही बोललात आपलं मनोरथ पूर्ण करते. रामदेव. बाळांतील पहिली इकडं, शुभ कार्य पत्रिका इकडे. मुंज, लग्न, बारस काही असेल. हो, अगदी. मंडळी,
आम्ही आता इथून निघत होतो आणि जाता जाता दगडूशेठ हलवाईचा गणपती जो आहे त्याला गर्दी बघा काय आहे ती. आणि ही लाईन तांबडी जोगेश्वरीच्या मंदिराच्या समोर सुरू होते आणि ती मधून त्यांनी इकडे जॉईन केलेली आहे. ही बघा गर्दी. मला गणपतीचं दर्शन करतो आम्ही. हे बघा झूम करा ना.